हा जुना माठ आहे. या माठाला मीठ लावलं आहे, आतून बाहेरून चांगलं मीठ लावलं आहे आणि थोडा वेळ ठेवायचा हा असाच. त्याचं कारण असं की जुना माठ झाला आहे, पाणी थंड होत नाही. मग पाणी थंड व्हायचं त्यासाठी हे छिद्र असतात ना याचे, हे मोकळे झाले पाहिजेत आतून बाहेरून, म्हणून त्याला मीठ लावलं आहे. आणि आता मस्तपैकी या अशा ब्रशने घासून काढणार. ह्या कपडे घासायचा ब्रश आहे, पण ब्रश धुवून घेतला आहे. याने घासायचा, माठ उन्हात वाळवायचा आणि मग पाणी भरायचं. आता मस्तपैकी माठ घासून घेते एक 15-20 मिनटांनी. जवळजवळ अर्धा तास होऊन गेला आहे. आणि अशा प्रकारे आता स्वच्छपैकी आतून बाहेरून मस्तपैकी असा घासून घ्यायचा आहे हा माठ. भरपूर घाण निघेल त्याची, तुम्हाला दाखवते मी कशी घाण निघते. आणि पाणी पण नंतर खूप थंड होणार आहे. यातलं काळं पाणी कसं निघालं आहे याचं, म्हणजे हे सगळं घाण अडकलेली होती याच्या छिद्रांच्यामध्ये, आता ही गेलेली आहे. आता स्वच्छपैकी धुवून काढायचा, उन्हात वाळवायचा आणि पाणी भरायचं. खूप थंड होईल आता हे पाणी. उन्हात वाळत घातलं आहे एक अर्ध्या तासाने. मस्तपैकी स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवायचा आणि त्यामध्ये पाणी भरायचं. जुना माठ उपयोगात येईल, नवीन घ्यायची गरज पडणार नाही.